नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. अॅनालायझरचे एकूण 4 चॅनल्स आहेत. अॅनालायझर न्यूज, त्याच्यानंतर अॅनालायझर लोकनीती, अॅनालायझर डिवाइन आणि अॅनालायझर हिंदी. चारीलाही स्वतंत्रपणे सबस्क्राईब करावं लागतं. एकाला केलं म्हणजे आपोआप इतरांसाठी होत नाही. आम्ही परत ही सूचना सांग. आज संजय राऊत यांनी एक वक्तव्य असं केलेलं आहे आणि ते आम्हाला कॉन्टेंट त्यांनी दिलेलं आहे व्हिडिओसाठी. हे सरकार मंदिरात बळी देऊन सत्तेवरती आलेलं आहे. गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरामध्ये 40 रेडे कसे बळी दिले तेच त्यांनी जुनी मुद्दा मांडलेला आहे. काय होतं, एक फार साधी गोष्ट आहे की ज्याला प्रत्यक्ष वर्तमानामध्ये कुठल्याही पद्धतीचं कर्तृत्व गाजवण्याची संधी नसते, त्याच्याकडं कर्तृत्व नसतं आणि येणाऱ्या भविष्यामध्ये फार काही चांगलं होऊ शकेल हिची पण शक्यता नसते. एक तर ह्याचा स्वतःच्या ताकदीवरती विश्वास असल्यामुळे त्याला माहिती आहे की होणार काहीच नाही. आणि मग अशा वेळी अशी माणसं काय करतात, ते इतिहासामध्ये रमून बसतात. 2 पद्धतीच्या इतिहासात ते अडकलेले असतात. नंबर 1, त्यांनी जे काही छोटं मोठं कर्तृत्व तेव्हा गाजवलेलं असेल इतिहासात ते उगाळत बसतात, किंवा त्यांच्यावर जो काही अन्याय झाला असेल त्याच्या बातम्या उगाळत बसतात, करत काहीच. संजय राऊत ह्या कॅटेगरीमध्ये मोडतात. आत्ता सध्या करण्यासारखं काही नाही. भविष्यामध्ये राज्यसभेतली साधी खासदारकी सुद्धा मिळणं मुश्किल आहे. ज्या पक्षाचे ते प्रवक्ते आहेत, ज्या नेतृत्वाच्या मांडीवर सध्या जाऊन बसलेले आहेत, त्याचं काय होईल हे त्या स्वतः नेतृत्वालाच माहीत नसल्यामुळे संजय राऊतांनी पुन्हा काही वेगळं त्याच्याबद्दल सांगावं असं नाही. हे जेव्हा परत गुवाहाटीला 40 रेडे गेले होते, 40 रेडे गेले होते, देवी पुढे बळी दिला वगैरे म्हणत बसतात, पूर्णच्या पूर्ण तो सगळा एपिसोड संपला. ते सगळं सरकार संपलं. पूर्णच्या पूर्ण जो कालावधी होता जून 2022, तेव्हा ते सत्तांतर झालं. तेव्हापासून ते निवडणुका झाल्या नोव्हेंबर 2024. या पूर्ण 2.25 पावणे 3 वर्षाच्या कालखंडामध्ये एकही दिवस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन घरी बसण्याची वेळ आली नाही. त्यांचे कितीतरी कमी आमदार असताना सुद्धा त्यांच्या 2.5 पट आमदार, 3 पट, 2.5 पट आमदार असूनही भाजपने त्यांना पाठिंबा दिला, दिलेला शब्द पाळला. पूर्णच्या पूर्ण कारकीर्द त्यांची पार पडली. त्याच्यानंतर सुद्धा या सगळ्यांनी सगळ्या पद्धतीनं काड्या केल्याच्या नंतर सुद्धा एकनाथ शिंदे त्याच मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून राहिले आणि आताही आहे. एवढी सगळी बोंब केली, रेडी बळी दिले वगैरे म्हणत असताना सुद्धा ज्या सगळ्या त्याच्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकाच्या झाल्या, जिल्हा परिषदच्या झाल्या, ह्या सगळ्या निवडणुका बहुतांश ठिकाणी एकत्र लढल्या, काही ठिकाणी विरोधी लढल्या. एवढं केल्याच्या नंतरही आज ज्या 17 विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत त्या 17पैकी 17 म्हणजे 100% जागा ह्या सत्ताधाऱ्यांना मिळू शकतात, कारण की तितकं त्यांचं प्रचंड बहुमत आहे. त्यांच्या आपसामध्ये जी तडजोड करायची, कोणी किती जागा लढवावी त्याच्या संदर्भात, तेवढा जो काही तिढा त्यांच्या पातळीवरचा आहे तो जेव्हा केव्हा सुटेल तेव्हा त्याचं उत्तर आपल्या समोर येईल. हे सगळं दिसत असताना हे परत पुन्हा काय काढायला, गुवाहाटीला कसे गेले होते, 40 रेडे कसे दिले होते. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं, जर संजय राऊतांना इतकं प्रत्यक्ष शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीबद्दल काही वाटत असेल तर ते राणेंबद्दल का नाही काही बोलत, राज ठाकरेंबद्दल का नाही बोलत, ते जेव्हा स्वतः शिवसेना सोडून गेले होते, छगन भुजबळांबद्दल का नाही बोलत. 3 मोठे नेते, छगन भुजबळ आमदार घेऊन गेले होते, त्या तुलनेमध्ये नारायण राणे बरोबर आमदाराचा विषय नव्हता, राज ठाकरे ते एकटेच गेले होते. हे 3 नेते शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांचं कधी नाव हे अशा पद्धतीनं तडफड करत घेतात असं नाही, पण वारंवार मात्र तुम्ही त्या एकनाथ शिंदेचं नाव घेत राहता. बरं, दोन्ही बाजूनं घेत राहायची याची मला आश्चर्य वाटतं. एक तर एकनाथ शिंदेच्या नावानं बोंबलायचं, 50 खोके एकदम ओके, शिंदे मिंदे हे एक बोलायचं, आणि दुसरीकडून शिंदेंवर कसा अन्याय होतो आणि भाजप कसं बदमाश आहे शिंदे. अरे तुमचं नेमकं काय आहे? शिंदेबद्दल प्रेम आहे का शिंदेबद्दल राग? काहीतरी सांगा ना, एकदा स्पष्ट करा ना. एक काहीतरी भूमिका घ्या, शिंदेच्या बाजूची तरी घ्या, शिंदेच्या विरोधातली तरी घ्या. या सगळ्या कालखंडामध्ये 22 पासून आता परत जून 2026 म्हणजे 4 वर्ष झालेत त्या घटनेला. तुम्ही त्याच्यावरची काय रेमेडी शोधली हो? 2 मुद्दे होते एकनाथ शिंदेनी उपस्थित केलेले. नंबर 1, हिंदुत्वाचा मुद्दा होता. आपण हिंदुत्वापासून दूर झालो, त्याच्यामुळे आपला मतदार आपल्याला काय म्हणे. माझा प्रश्न,
एक संजय राऊतांना, आणि त्यामुळे त्यांचे जे काही तथाकथित बॉस आहेत उद्धव ठाकरे यांनी, की हिंदुत्वाच्या वतीमध्ये गेल्या 4 वर्षामध्ये काय केलं तुम्ही? भाऊंसारख्याने तर गंभीर आरोप केलेला आहे. जेव्हा हे बेरामपाडा आणि गरीबनगर वगैरे झोपडपट्ट्या उठवल्या, त्या वसल्या कोणामुळे होत्या? तर उद्धव ठाकरेंमुळे असा आरोप भाऊंनी केलेला आहे. मग तुमचं हिंदुत्व, तुमचा मतदार, तुमचं ह्याच्याबद्दल काय झालं? जो मुद्दा एकनाथ शिंदेनी उपस्थित केला होता, एकनाथ शिंदेनी ते सक्सेसफुल करून दाखवलं. लोकसभा असो, विधानसभा असो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो. उलट तुम्हीच मुस्लिम मतांवरती कसे निवडून आलात हिंदुत्व सोडल्याच्या नंतर, आणि एकदा तुम्हाला फायदा मिळाला तुम्ही निवडून आलात, पण नंतर मात्र तुम्हाला त्याचा फटका बसला. लोकसभेला फायदा झाला, पण नंतर विधानसभा असो आणि स्थानिक स्वराज्य संस्था असो, या सगळ्यातून तुमच्यापासून मुस्लिम मतदार दूर गेला. म्हणजे काय झालं? तेल गेलं, तूप गेलं, हाती आलं धुपाटण्यासारखं. दोन्ही गोष्टी गेल्या ना. हिंदुत्व आधीच सोडलं होतं, आणि ज्या तुम्ही मुस्लिम मताच्या नावाखाली तथाकथित नवे सेक्युलर झाल्या होतं आणि त्याचं सगळं मिरवणं चाललं होतं, ते तुमच्यापासून दूर गेले. दुसरा जो गंभीर मुद्दा तेव्हा एकनाथ शिंदेंनी उपस्थित केलेला होता, राष्ट्रवादीचे मंत्री आमचं काम होऊ देत नाहीत. म्हणजे आपले जे कार्यकर्ते गावोगाव पसरलेले, त्यांना कुठल्याच पद्धतीचं बळ दिलं जात नाही, असं तो आरोप होता त्यांचा. 4 वर्षामध्ये काय झालं? तुम्ही किती पद्धतीनं तुमची जी काही संघटना आहे ती बलिष्ठपणे उभे करू शकलात. एक तुमचा महापौर निवडून आलेला आहे माझ्या परभणीमध्ये, आणि तोही तुम्हाला मुस्लिम द्यावा लागतोय. म्हणजे ही जी शोकांतिका होऊन बसलेली आहे, त्याचं कोण उत्तरदायित्व आहे? आज संजय राऊतांना ते बळी आठवायला लागलेत परत तेच. मधल्या काळामध्ये तुमचा राजकीय बळी गेला ना, पक्षाचा अख्ख्या. विधान परिषद असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो, या काळात तुमचे जर काही राजकीय बळी गेला, तिकडं बघायचं सोडून तुम्ही त्या कामाख्या मंदिरामध्ये कसे 40 रेडे गेले, तेच तुम्ही तुंतुण लावून बसलेला आहात. बरं, त्याचा त्यांनी प्रत्यक्ष लोकांच्या समोर जाऊन बाप पळवला, पक्ष पळवलं, चिन्ह पळवलं म्हणतं असताना, त्यांनी प्रत्यक्ष सिद्ध तरी करून दाखवलं ना की लोक आमच्या पाठीशी आहेत. तुम्हाला काय सिद्ध करता आलं? तुमच्या पाठीशी फक्त मुस्लिम मतदार आहे, की जोही तुमच्यावरती नंतर विधानसभेच्या नंतर उलटला, पण त्यांच्या पाठीशी जो मतदार आहे तो कायम आहे ना. म्हणजे तुम्ही खरं तर एका अर्थाने बाय देऊन टाकला एकनाथ शिंदेंना, की हे घेऊन टाक हिंदुत्ववादी बाळासाहेबांची हक्काची असलेली मतं, विचारसरणी, वारसा. मी मात्र इकडे चाललो दुसरीकडे कुठं जाऊ तर तो रस्ता खड्ड्याचा होता, आता तो रस्ता संपून गेला राजकीय. संजय राऊत यांच्या वक्तव्याकडे मी नुसतं गंमत विनोदन मला व्हिडिओ करायचा म्हणून पाहत नाही, तो ते एक भाग आहे जे करायला लागलो, तुम्ही प्रतिसाद देतच आहात. ती फार छोटी गोष्ट झाली. पण ह्या सगळ्या कालखंडामध्ये जे मुद्दे एकनाथ शिंदेनी तेव्हा उपस्थित केले होते 2022 मध्ये जूनमध्ये, तुम्ही ते आजही सोडवायला तयार नाहीत. आजही तुमच्याकडून माणसं निघून चाललेली आहे. माणसं निघून चालली म्हणण्याच्या पेक्षा तर यायलाच कोणी तयार नाही, अशी परिस्थिती. ह्या निवडणुकांमध्ये तर अशी वाईट परिस्थिती होती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात कितीतरी ठिकाणी ह्या महाविकास आघाडी MVAला उमेदवारच मिळाले नाहीत. काय सांगावं? संजय राऊत हे बोलत राहावं असं आम्ही तर नाही, आम्हाला तेवढेच व्हिडिओ करायला मिळतात. पण जे कोणी त्यांचे खरे सल्लागार असतील त्यांनी हे त्यांच्या निदर्शनास आणून द्यावं. ह्या जर असा भोंगा वाजत राहिला, हा भाजपचा स्टार प्रचारक आहे, तुमचंच नुकसान करेल. पण कोणी सांगावं? आपण काय बोलणार? आपण फक्त व्हिडिओ करू शकतो. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज NLG News.